आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी काही मशिदींच्या बद्दल सरकारला अल्टिमेटम दिला होता। यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत माहीमच्या समुद्रातल्या अनधिकृत मजारवर कारवाई करून ही मजार ताबडतोब हटवण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, मुंबईचे जिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने हे अतिक्रमण हटवलं आहे। खाडीमध्ये एका ठिकाणी भराव घालून एक मजार उभी करण्यात आली होती। इथे काही बांधकाम करण्याचा प्रयत्न करून हिरवे झेंडे सुद्धा लावण्यात आले होते, ते हटवण्यात आले। दुसरीकडे सांगलीतली अनधिकृत मशीद त्यावर अखेर प्रशासनाने हातोडा घातला। या संदर्भात कालच्या मेळाव्यातही राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। यानंतर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली। तर तिकडे नाशिकच्या आनंदवली दर्गा इथे सुद्धा पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। नाशिकमधल्या प्रसिद्ध नवशा गणपती मंदिराला लागून असलेल्या दर्ग्याच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर 24 तासांच्या आत या मशिदींवर कारवाई करण्यात आली। यानंतर अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अतिक्रमण आहे, काही ठिकाणी अजून तक्रारी आल्या आहेत, अजून तक्रारी येतीलही। सरकारने तातडीनं अशा जसं प्रतापगडावरची कारवाई झाली, आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे, या पद्धतीनं जिथे जिथे कुठले अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण तातडीनं सरकारने काढले पाहिजे आणि समाजामध्ये कुठलाही वैर निर्माण होणार नाही याकरताही सरकार काळजी घेईल। सरकार कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे। इथं हाजी अल्लीचा दर्गा आहे, त्याला जाणारी जी वाट आहे त्याला आपण DPC मधून पैसे देतोय, त्याची CRZची परवानगी येणार आहे। जिथं जिथं भाविक येतात तिथं जे काय लिगल आहे ते लिगल राहिलंच पाहिजे, परंतु धर्माच्या नावाखाली कोण इलिगल करण्याचा प्रयत्न करत असेल तर जसं सर्वसामान्य लोकांना अलाउड नाही आहे तसं कुठल्याही मशिदीला किंवा कोणालाही ते अलाउड नाही आहे आणि त्याच्यामुळे याचा संबंध मशिदीशी जोडण्यामध्ये काही किंवा दर्ग्याशी जोडण्यामध्ये काही अर्थ नाही। हे एक CRZ खालचं उल्लंघन होतं। सरकार जे असतं ना त्यानं राजधर्माचं पालन केलं पाहिजे, मग दोष कोणाचाही असो। मंदिर जरी कुठंही एखाद्या रस्त्यात मंदिर बांधण्यास निघालं तर थांबवलं पाहिजे। कुठं बेकायदेशीर कुठेही असो, मंदिर असो मस्जिद असो, ते जर बांधकाम होत असेल तर ती थांबवण्याची जबाबदारी सरकारची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगलीतल्या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला। यानंतर सांगली महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं। सांगलीतील मशिदीची महापालिका आणि पोलिसांच्याकडून पाहणी करण्यात आली। यानंतर पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेत मशिदीची जागा शाळेसाठी आरक्षित असल्याचं कागदपत्रांच्यासह स्पष्टपणे सांगितलं। या वादग्रस्त मशीद बांधकाम प्रकरणाबद्दल नेमकी काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। या जागेवर असणारं बांधकाम अनधिकृत असून त्यावर आता तोडक कारवाई करण्यात येत आहे। इकडे विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि यानंतर सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी अतिशय जोरदार चर्चा केली। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लव्ह जिहादचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला आणि धर्मांतर तसंच लव्ह जिहाद प्रकरणी सरकार नवा कायदा आणणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या बद्दल कायदे आहेत ते अधिक प्रभावी आणि कठोर करण्याबद्दल गरजेचं आहे आणि या संदर्भात योग्य ती कारवाई करू असं म्हटलं। तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी मुंबईत सुद्धा लव्ह जिहादचे प्रकार घडत असल्याचं निदर्शनास आणलंय। लव्ह जिहादचा साधा सोपा अर्थ आहे धर्मांध मुसलमानांनी प्रेमाचं माध्यम वापरून हिंदू मुलींचं धर्मांतरण करण्यासाठी रचलेलं षडयंत्र हे आता गावागावापर्यंत गेलेलं आहे। या ज्या महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत त्या आतापर्यंत किती तक्रारी राज्य सरकारकडे आल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये किती कारवाई झालेल्या आहेत। साधा शेवटचा माझा प्रश्न आहे की धर्मांतराच्या बाबतीमध्ये कडक कायदा आणि लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये आपण कडक कायदा सरकार लवकरात लवकर आणणार आहे का? यामध्ये प्रचंड प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात एक रॅकेट चालवलं जातं असा देखील माझा आरोप आहे। 14 ते 18 वर्षाच्या वयातील मुलींना आम्ही मुंबईमधली जर मी उदाहरणं सांगायला गेलो तर धारावी असेल,
मानखुर्द असेल, गोवंडी असेल, या जिकडे स्लम आहे अशा ठिकाणच्या गरीब मुलींना वेगळ्या प्रकारचं आमिष देऊन फसवलं जातं आणि त्याबद्दलचा देखील एक रिपोर्ट यामध्ये आलेला आहे. मुळातच आपण बघितलं असेल तर आपल्या इथे एक्झिस्टिंग कायद्यामध्ये देखील आपल्याला कोणाचीही बळजबरीनं धर्मांतरण करता येत नाही किंवा आमिष दाखवून धर्मांतरण करता येत नाही. त्यामुळे तसे कायदे आहेतच, परंतु ते अधिक प्रभावी व्हावे, अधिक कडक व्हावे अशा प्रकारची जी सगळी मागणी सातत्याने येते आहे, या संदर्भात या सगळ्या कायद्यांचा आढावा घेऊन यात काही बदल करण्याची आवश्यकता आहे का, अशा प्रकारचा सरकारसमोर देखील विचार आहे. त्यामुळे आता हा प्रश्न विचाराधीन आहे आणि आवश्यकता असेल तर ते करण्यात येईल आणि एक्झिस्टिंग कायदे जर त्याकरता पुरे पडत असतील तर मला असं वाटतं की त्याचा प्रभावी त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. दरम्यान हे सगळं प्रकरण आता आणखीन गाजणार असं दिसतंय. गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद आत्तापर्यंत उमटत आहेत आणि पुढचे आणखीन काही दिवस उमटतील. अर्थात राज ठाकरे यांचं भाषणच इतकं प्रभावी असतं की नागरिकांच्या ते लक्षात राहतं. असं असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या स्क्रिप्टचा मुद्दा उपस्थित केलाय. संजय राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची री ओढले. त्यामुळे चवताळलेल्या मनसेनं ठाकरे गटावर जोरदार पलटवार केलाय. राज ठाकरेंचं पाडव्याचं भाषण, भाजपनं दिलं स्क्रिप्टचं रेशन, उद्धव ठाकरेंनी डागली तोफ, मनसेनं उडवली ठाकरे गटाची झोप. गुढीपाडव्याला राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचे पडसाद राज्यभर उमटतायत. इतर विरोधक तर सोडाच, पण राज ठाकरेंचे भाऊ असलेले उद्धव ठाकरे यांनाही राज यांच्या भाषणामुळे दणका बसलाय. राज ठाकरेंनी दर्ग्याच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिल्यानंतर लगेचच कारवाई झाली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना तर काय बोलावं हेच सुचेनासं झालं. कारवाई होत असेल तर राज ठाकरेंना कळवा, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला. बांधकाम काही नवीन नव्हतं ते. त्याच्या आधी सुद्धा तिथे काही वेळेला दुसऱ्या पक्षाचे आमदार होते, त्यांचे पक्षाचे आमदार होते, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक होते. त्याच्या आधीपासूनचं बांधकाम होतं ते. ठीक आहे, जसं ते स्क्रिप्ट आली असेल तसं त्यांनी वाचलं असेल आणि तसं त्यांनी, नाहीतर एवढे वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते. तर अशा अनेक गोष्टी राज्यात असतील तर त्यांच्याकडे कळवा, ते पत्र लिहिते आणि कारवाई होईल. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर संजय राऊतांनाही स्फुरण चढलं. राज ठाकरेंनी कान टोचण्याचा धंदा सुरू करावा असं अजब वक्तव्य संजय राऊतांनी केलं. की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बोलतायत, नारायण राणे इतक्या वर्षांनंतरही उद्धव ठाकरेंवरच बोलतायत, भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरेंवर बोलतायत, स्वतः राज ठाकरे उद्धव ठाकरेंवरती बोलतायत. याचाच अर्थ उद्धव ठाकरे यांची भीती सगळ्यांना. राज ठाकरेंवर ठाकरे गटानं टीका केल्यानंतर मनसेनंही जशास तसं उत्तर दिलं. भाषण करताना ज्यांची बॉडी लँग्वेज निराशेची असते, ज्यांच्या भाषणाला लोक कंटाळून जातात, त्यांनी स्क्रिप्टचा मुद्दा मांडणं हा मोठा जोक असल्याचा टोला मनसेनं लगावला. शरद पवारांची राष्ट्रवादीची स्क्रिप्ट घेऊन सध्या ते वाचतायत आणि त्यामुळे त्यांना इतर सगळेच जण समोरचे देखील कोणाची तरी स्क्रिप्ट घेत आहेत असं वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडे बघावं. गेल्या 3 दशकांपासून राज ठाकरे राज्यभरात भाषणं करतायत. त्यांच्या भाषणाचा राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. राज ठाकरे आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेत असतात. त्यामुळे त्यांच्यावर झालेला भाजपनं स्क्रिप्ट दिल्याचा आरोप कुणाच्याही पचनी पडताना दिसत नाही, हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. 2019 पासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस गुरुवारी एकत्र विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून चालत विधान भवनाच्या इमारतीत शिरले. आधी महाविकास आघाडी आणि नंतर शिवसेनेतल्या फुटीनंतर एकमेकांवर निशाणा साधणाऱ्या या दोन्ही नेत्यांना एकत्र येताना पाहून राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं. गेल्या 3 वर्षांपासून कायमच एकमेकांच्या विरोधात तीव्रतेने उभे ठाकणारे देवेंद्र फडणवीस आणि हे उद्धव ठाकरे हे एकमेकांच्या समोर आले. मराठी भाषा भवनाच्या संदर्भात मंत्री दीपक केसरकर यांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनी विधिमंडळाच्या आवारात एकत्रित हजेरी लावली. या प्रसंगी दोघांमध्ये काही हास्यविनोद सुद्धा झाले, पण फडणवीसांच्या सोबतची भेट
हा केवळ योगायोग असल्याचं सांगत ठाकरे यांनी चर्चा फेटाळून लावली. मी आणि ते दोघंही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं. नाही असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका. साहजिकच आहे. म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का, की काही हेतू पुरस्सरच ते करावं का? अहो त्या ठिकाणी उद्धवजी मी जेव्हा बाहेर उभा होतो तेव्हा थांबून गाडी थांबून माझ्याशी बोलले. याचा अर्थ आपण सुत नाही शिवाजी धाग्यावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न का करतोय असं सांगून माननीय एकनाथ शिंदेजींनी भाजप शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी सत्तेला पाठ दाखवली. त्यांचं कौतुक का कमी करताय तुम्ही? सोबत आगे हा योगायोग आहे. हा बातमीसाठी विषय नसेल तर मात्र हा खूप महत्वाचा विषय. ही विचारांची लढाई आहे, ही व्यक्तिची लढाई नाही आहे. तर त्याच्यामुळे आदित्य ठाकरेजी भेटले काय, उद्धवजी भेटले काय, आम्ही सगळ्यांशी बोलतोच ना. आता सभागृहामध्ये आम्ही विचारांवर भांडतो, मुद्द्यांवर भांडतो. माननीय उद्धवजींनी जे हिंदुत्व सोडलंय त्या विचाराच्या विरोधात आहोत आम्ही. ते सोडायला नको होतं. बाळासाहेबांचं नाव खराब केलंय असं त्यांचेच लोक म्हणतात. ते करायला नको होतं. पण हा भाग विचारांचा मुद्द्यांचा भाग वेगळा आणि व्यक्तिगत संबंधांचा भाग वेगळा. कारण व्यक्तिगत संबंध हे तर राहणारच. तिकडे वैभव नाईक शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक असल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. शिवसेनेत गेल्यावर मालवण कुडाळ मतदारसंघातून उमेदवारीची हमी न मिळाल्यानं वैभव नाईक यांचा शिवसेना प्रवेश लांबल्याचा दावा निलेश राणे यांनी केलाय. मालवण कुडाळ मतदारसंघावर राणे कुटुंबियांचा दावा आहे. त्यामुळे राणेंच्या भूमिकेवरतीच वैभव नाईक यांचा शिवसेना पक्षप्रवेश अवलंबून असल्याचंही राणेंनी म्हटलंय. एकनाथ शिंदेंना वैभव नाईक चोरून भेटले नाहीत हे नाकारणाऱ्या वैभव नाईक यांनी कोणत्याही देवाला हात लावून हे सांगावं असं खुलं आव्हान त्यांनी दिलं आहे. त्यामुळे आता या नव्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात काय नेमकं होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना सूत्रांनी काही गोष्टी सांगितल्यानंतर वैभव नाईक यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आलं होतं आणि आता वैभव नाईक हे एकनाथ शिंदे यांना भेटून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा वेगानं सुरू झाल्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता वळूयात अन्य काही बातम्यांकडे. बातमी आहे शेतीच्या नुकसानीच्या संदर्भातली. अवकाळी पावसामुळे राज्याच्या विविध भागात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कुठे पाऊस पडला तर कुठे जबरदस्त गारपीट झाली. गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी, मका यासह विविध प्रकारच्या फळबागांचं आणि अन्यही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्याशी बातचीत करणार आहेत. शनिवार आणि रविवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली आणि धुळे जिल्ह्याचा दौरा करतील. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे सरकारकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या थेट शेतात म्हणजे बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बातचीत करणं, नुकसानीची पाहणी करणं अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.